सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम महालक्ष्मी नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या फळ देणारी मानली जाते. हा दिवस विशेषतः भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूपच शुभ असतो. जेव्हा ही पौर्णिमा पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात येते तेव्हा तिचे महत्त्व अधिक पटीने वाढते. साधारण 3 वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ योग भक्ती, दानधर्म, साधना आणि आत्मिक प्रगतीची एक उत्तम संधी घेऊन येतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने पवित्र स्नान, पूजा, नामस्मरण, ध्यान आणि दान केल्याने अपाट पुण्य मिळतं आणि जीवनातील अनेक संकट दूर होतात. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केलं गेलं आहे. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते अशी श्रद्धा आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक जाणीव प्रगल्भ होते. धार्मिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरती देखील घेऊन जाते. तर आज मी तुम्हाला अधिक मासाची त्याच्यासोबत सत्यनारायणाची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधू वाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या पूजेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधू वाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधू वाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधू आणि व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधू वाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधू वाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावरती कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधू वाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणाने संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता
तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधू वाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. नंतर साधू वाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते साधू वाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्याने भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले की तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधू वाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याचबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्याने भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधूवाने त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधूवाण्याने त्यांना पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधू आणि दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधूवाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधूवाणी नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधूवाणीने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले सर्व वर्तमान ऐकून साधूवाण्याची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विव्हळ होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधूवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई त्यांना अत्यंत शोक झाला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधूवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी श्री सत्यनारायणाची पूजा करेन. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधूवाणी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. आता आपण अधिक मासामधील दानाची कथा ऐकूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची माहिती भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला दिली. ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूप दान द्यायचे असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे तर एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्याची गंधक्षता पुष्पांनी पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जमातास हे अपूप दान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून हे अपूप दान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच हा पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपण आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच्चे यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मी देवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिय, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो.
तू मात्र ती कथा आता नीट ध्यान देऊन श्रवण कर. पूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपानं अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. अशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलांनी वृक्षवेलीने नटलेले सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची आणखी एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली, दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या अशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास. तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि उशाप मागितला. तिला तशी क्षमा याचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसल्याचा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नान कर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील एका दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्यातील एका दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. इतका उशाप दुर्वासांनी दिला आणि ते निघून गेले. स्मितविलासिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चालली होती. जसे का अप्सरेने त्या ऋषिकन्ये समोर येताना पाहिले, त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाची मुखावरची तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायावर लोळण घेतली. ती ऋषिकन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे पाय का धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषिकन्येस कथन केली. दुर्वासांच्या उशापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील एक दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिने तिची ती कहाणी, तो शाप, तसे शापाला मिळालेला तो उशाप, तिची एका दिवसाच्या स्नान पुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषिकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषिकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील एका दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषिकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.